नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणोती आहे। मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते। जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब बटनला क्लिक करायला अजिबात विसरू नका। तर आता इतका उन्हाळा वाढलेला आहे की आणि मला वाटतं की लिटरली ह्या वर्षी जितकं ऊन आहे, मागच्या कितीही वर्षांमध्ये मला इतकं ऊन वाटलं नव्हतं जितकं ह्या वर्षी वाटत आहे। आणि त्यामुळे माझ्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा हा खूप कॉमन कमेंट येत आहे आजकाल की प्रणोती उन्हाळ्यासाठी मेकअप सजेस्ट कर। तर ॲक्च्युली मला आजकाल ना टॉपिक सर्च करण्याची गरज नाही पडत आहे, तुमच्याकडूनच इतके सारे मला रिक्वेस्ट येत आहेत। सो आज ही रिक्वेस्ट मी तुमची आज पूर्ण करणार आहे की उन्हाळ्यामध्ये मेकअप कसा करायचा। तसं मी वॉटरप्रूफ मेकअप कसं करायचा ह्याचा ट्युटोरियल मी ऑलरेडी केलेला आहे, पण त्यामध्ये आपण एक प्रॉपर मेकअप केला होता। पण डेली वेअरमध्ये आपण इतका हेवी मेकअप करत नाही, तर डेली वेअरमध्ये उन्हाळ्यात कसा मेकअप करायचा तो आज मी तुम्हाला ह्या ट्युटोरियलमध्ये दाखवणार आहे। आणि आज आपण थोडंसं चेंज करणार आहे। सबस्क्रायबर शाउटआउट जे आपण व्हिडिओच्या शेवटला देतो, आज थोडंसं आपण सुरुवातीलाच देणार आहे आणि थोडंसं व्हिडिओच्या एंडमध्ये देणार आहे। तर जे माझे न्यू सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं आणि त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं, ते आहेत ललिता सोनावणे, थँक्यू सो मच। सपना गायकवाड, थँक्यू सो मच। पर्णिका फडके, थँक्यू सो मच। अश्विनी गोविंद बेलेकर। तर हे थोडेसे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं। आणि गाईज, तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ, तर सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका। बाकीचे नाव आपण व्हिडिओच्या शेवटला घेणार आहेत, त्यामुळे स्टे ट्यून। तर चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। आता मेकअप सुरू करण्याच्या आधी स्किन केअर करायचा असतो, जो मी ऑलरेडी केलेला आहे। सगळ्यात आधी फेस वॉश केला आणि उन्हाळ्यात ॲक्च्युली मी एक नवीन गोष्ट माझ्या स्किन केअरमध्ये इन्क्लूड केलेली आहे, ती म्हणजे चेहऱ्याला आयसिंग करणं। फेस वॉश झाल्यानंतर मी थोडंसं आईस घेऊन चेहऱ्यावरती रब करते, ते ॲक्च्युली कूल डाऊन पण करतं आणि खूप जास्त रिफ्रेशिंग पण वाटतं। आणि प्लस मेकअप जर तुम्ही करणार असाल उन्हाळ्यात, स्पेसिफिकली आय एम टॉकिंग अबाउट समर्स, मेकअप करायचा असेल, मिनिमम जरी मेकअप करायचा असेल तर आय वुड ऑल्सो सजेस्ट यू गाईज की फेस वॉश केल्यानंतर तुम्ही पण थोडंसं आयसिंग करू शकता। आयसिंग केलं, त्यानंतर टोनर यूज केला, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनसुद्धा। सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही, कारण उन्हाचा इतका प्रकोप आहे। आणि जर विदाऊट सनस्क्रीन लावता जर तुम्ही बाहेर गेला तर म्हणजे लिटरली करपूनच घरात येशील। त्यामुळं प्लीज डू नॉट स्किप सनस्क्रीन। भरपूर सनस्क्रीनचे रेकमेंडेशन्स तुम्ही विचारता मला, तर जे ट्राईड अँड टेस्टेड माझे जे सनस्क्रीन्स आहेत ते ॲक्वालॉजिकाचा हा सनस्क्रीन यूज केलेला आहे। प्लस तुमची जर ॲक्ने प्रोन स्किन असेल तर हा फोटोस्टेबलचा सनस्क्रीनसुद्धा खूप चांगला आहे। जर तुम्हाला ऑइली स्किन असेल आणि ॲक्ने भरपूर येतील तर फोटोस्टेबलचा हा खूप चांगला आहे। आणि ड्राय स्किन असेल, रेग्युलर नॉर्मल स्किन असेल तर ॲक्वालॉजिकाचा हा सनस्क्रीनसुद्धा यूज करू शकता। लाईट वेट आहे, प्लस DV फिनिश देतो आणि थोडासा ग्लोसुद्धा येतो। तर हे माझे सनस्क्रीन रेकमेंडेशन्स आहेत। इफ यू वॉन्ट टू ट्राय, डेफिनेटली यू कॅन ट्राय दिस। आता सगळ्यात पहिला प्रॉडक्ट आपण मेकअप करताना काय लावणार आहे, प्रायमर। प्रायमर हा लावायचाच असतो, पण एक सजेशन मी तुम्हाला देणार आहे की आपण क्रीम बेस्ड प्रॉडक्ट्स थोडंसं कमी यूज करायचं, स्पेसिफिकली उन्हाळ्यामध्ये, कारण ऑलरेडी आपल्याला इतकं घाम येत असतं आणि त्यात जर आपण क्रीम प्रॉडक्ट्स जास्त यूज केलं तर अजून जास्त आपला मेकअप घाम आल्याने मेल्टडाऊन होऊ शकतो। त्यामुळे क्रीम प्रॉडक्ट आपण थोडेसे कमी यूज करणार आहे। तर सगळ्यात आधी प्रायमर लावायचा आहे आणि प्रायमरसाठी आज मी यूज करणार आहे कलर बारचा प्रायमर। आणि हा जो आहे तो जेल बेस्ड आहे, क्रीम बेस्ड नाही आहे, त्यामुळं आपल्याला जास्त क्रीमी वाटणार नाही आणि जास्त घामसुद्धा येणार नाही। सगळ्यात आधी प्रायमर घेतलेला आहे आणि हा मी स्किनवरती लावून घेते इव्हनली, आणि फक्त ह्याला स्प्रेड करून घ्यायचं, पसरवायचं सगळीकडे। आता जो नेक्स्ट प्रोडक्ट मी यूज करणार आहे तो आहे कन्सीलर। मला फाउंडेशनसुद्धा यूज करायचं नाही आणि बेबी क्रीम, CC क्रीम हे सुद्धा यूज करायचं नाही आहे, कारण उन्हाळा आहे आणि जितकं कमी प्रोडक्ट तुम्ही यूज कराल तितकं तुमचा चेहरा फ्रेश दिसणार आहे। खूप जास्त लेअरिंग जर तुम्ही मेकअप करत गेला ना, तो मेकअप अजिबात चांगला वाटत नाही, स्पेसिफिकली उन्हाळ्यात नाही। म्हणजे बाकीच्या वेळेस तुम्ही मेकअप चांगला व्यवस्थित बेस अँड ऑल एव्हरीथिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण उन्हाळ्यामध्ये दिवसा जेव्हा बाहेर जायचं असतं त्यावेळेस जर तुम्ही हेवी मेकअप करून बाहेर गेला तर तो दिसायलाही चांगलं दिसत नाही। प्लस ऊन इतका असल्यामुळे तो मेल्टडाऊन होतो, खूप घाम येतो। त्यामुळे मी काय करणार आहे, कन्सीलर यूज करणार आहे आणि ह्याचाच मी थोडासा बेस करणार आहे। आणि कन्सीलर पण वापरताना एकदम मिनिमम वापरणार आहे, म्हणजे आपली स्किन स्किनसारखीच दिसेल, हेवी मेकअप नाही वाटणार आहे।
फक्त मी थोडंसं डॉट्समध्ये यूज करत आहे कन्सीलर. आणि हा जो कन्सीलर आहे तो फॉरएवर 52चा कन्सीलर आहे. जिथं आपल्याला गरज वाटते फक्त तिथंच वापरायचं. डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स असतात ते तुम्ही कवर करू शकता. पापण्यांच्या वरती डार्कनेस आहे तिथे सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि आता कन्सीलर लावून झाल्यानंतर ह्याला ब्लेंड करत आहे. मी ब्युटी ब्लेंडर यूज करत आहे. हा एक डॅम्प ब्युटी ब्लेंडर आहे. तर ह्याला डॅप करून मी ब्लेंड करत आहे. आणि जर गाईज तुम्हाला मेकअपमधलं काहीच येत नाही आणि जर मेकअप थोडंसं तुम्हाला शिकायचं आहे, बेसिक मेकअप शिकायचं आहे, तर मी रिसेंटली लास्ट वीकमध्ये खूप चांगला असं खूप डिटेलमध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे की हा वाला व्हिडिओ मी रिसेंटली केलेली आहे. तर जर तुम्हाला मेकअप अजिबातच येत नाही आहे, बेसिक पण माहिती नाही आहे मेकअपमधलं, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुमचे भरपूर सारे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. तर तो व्हिडिओ नक्की बघा. थोडासा मोठा आहे व्हिडिओ, पण तो ॲक्च्युली एक क्लास घेतल्यासारखाच आहे. त्यामुळे जर तुम्हाला घरात बसून चांगला मेकअप शिकायचा असेल तर आय वुड सजेस्ट की तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता कन्सीलर आपला ब्लेंड करून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अजूनही काही मेकअप केला आहे असं वाटत नाही आहे. पण जे प्रॉब्लेम एरियाज आहेत जसं डार्क सर्कल्स आहेत, पिगमेंटेशन, ते आपण कवर केलेले आहेत. पण स्किन आपली स्किनसारखीच दिसत आहे. याच्यापुढे आपण काय यूज करणार आहे, कॉम्पॅक्ट पावडर. आणि कॉम्पॅक्ट पावडर मी हा मेबेलिनचा वापरत आहे आणि हा शेड आहे वॉर्म न्यूड. कारण आपण कन्सीलर यूज केलेला आहे त्यामुळे त्याला सेट करणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर कॉम्पॅक्ट पावडरने थोडंसं आपल्याला कव्हरेजसुद्धा मिळून जातं. तुम्हाला जर लूज पावडर यूज करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. पण लूज पावडरमध्ये तुम्हाला कव्हरेज नाही भेटणार. कॉम्पॅक्ट पावडरमध्ये तुम्हाला कव्हरेज भेटून जाईल. आता मिनिमम मेकअप आपण करत आहे त्यामुळे कॉन्टोरिंग वगैरे काही करण्याची गरज नाही आहे. कारण कॉन्टोरिंग वगैरे जर तुम्ही केला तर हा प्रॉपर मेकअपमध्ये जातो आणि आपल्याला एक नॅचरल मेकअप करायचा आहे स्पेसिफिकली उन्हासाठी. तर आता मी काय करणार आहे, थोडंसं ब्लश यूज करणार आहे. आणि ब्लशसाठी सुद्धा मी हा टिंट यूज करत आहे. हा ब्ल्यू हेवनचा टिंट आहे आणि खरंच खूप चांगला आहे. म्हणजे ब्ल्यू हेवनचे म्हणजे सारे प्रॉडक्ट्स ऑलमोस्ट खूप अफोर्डेबल असतात आणि त्याचबरोबर ते खूप चांगलेसुद्धा असतात. तर हा जो शेड आहे तो फ्लॅशी पिंक आहे आणि ह्याचं पिगमेंटेशन मी तुम्हाला दाखवते. बघ किती सुंदर कलर आहे. तर हा मी माझ्या चीक्सवरती यूज करत आहे आणि ह्याला फिंगर टिपनंच मी ब्लेंड करत आहे. म्हणजे थोडंसं फेसवरती पिंक फ्लश येऊन जातो. आणि उन्हामध्ये हा लुक खूप चांगला दिसतो. आणि ट्रस्ट मी उन्हाळ्यात स्पेसिफिकली जेव्हा मी बाहेर जाते ना, मी असंच मेकअप करते. तर हलकासा तुम्ही बघू शकता शेड आलेला आहे. तर इतकंच मी यूज करत आहे. आता ब्लश लावून झाल्यानंतर मला मिनिमम हायलायटिंग इफेक्ट हवा आहे. त्यासाठी मी एक जो हायलायटर यूज करत आहे तो डेली वेअरसाठी खूप चांगला आहे आणि हा मी खूप दिवसांपासून वापरते आहे. तो आहे हा बेला वोस्टेचा स्टिक हायलायटर आणि ह्याचा शेड नंबर आहे 05 दिवा हायलायटर हा आहे. आणि हा इतका नॅचरल दिसतो ना की लिटरली तुम्ही हायलायटर लावला आहे असं अजिबात वाटत नाही. लेट मी जस्ट शो यू. सी हा म्हणजे अगदी माझ्या स्किनमध्ये मिसळून जातो आणि स्किन नॅचरलीच ग्लो करत आहे अशी दिसते. आणि बऱ्याच वेळा मला कॉम्प्लिमेंट्स माझ्या स्किनसाठी मिळतात की किती छान ग्लो आहे तुझ्या चेहऱ्यावरती. कारण हायलायटर लावले हे लक्षात येत नाही कारण हे खूप नॅचरल दिसतं. तर लेट मी जस्ट शो यू. आता बघा इथं हायलायटर लावलं आहे असं वाटत नाही आहे पण स्किन खूप हेल्दी आणि खूप ग्लोईंग वाटत आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता आणि आता इकडे बघा. तर हा खूप नॅचरल ग्लो देतो त्यामुळे मला हा खूप आवडतो आणि मी बऱ्याच जणांना हे रेकमेंडसुद्धा केलेलं आहे. खूप मस्त आहे आणि ह्याच्यामध्ये शेडसुद्धा आहेत आय थिंक सो. तर तुम्हाला हा शेड नको असेल तर तुम्ही दुसरा शेडसुद्धा ट्राय करू शकता. तर मी थोडंसं यूज केलेली आहे आणि खूप छान असा चेहऱ्यावरती ग्लो वाटत आहे. डोळ्यांसाठी सुद्धा मला हेवी मेकअप करायचा नाही आहे. तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे, आयब्रोजला फिल करून घेणार आहे. सगळ्यात आधी एक स्पूली ब्रश घेत आहे. लेट मी जस्ट टेल यू फर्स्ट की हा स्विस ब्युटीचा आयब्रो पेन्सिल आहे आणि हा आहे
स्विस ब्युटी मायक्रो प्रिसिजन आयब्रो पेन्सिल खूप चांगला आहे. एका साईडला तुम्हाला स्पूली ब्रशसुद्धा मिळून जातो आणि दुसऱ्या साईडला पेन्सिल असते. तर तुम्ही ब्रशसुद्धा करू शकता आणि आयब्रोजना फिलिंगसुद्धा करू शकता. आता मी जेव्हा आयब्रोज करते ना, लिटरली आय डोंट ओव्हर ड्रॉ. जे स्पार्स एरियाज आहेत ना, फक्त तिथंच मी फिल करते. आणि बरेच जण मला विचारतात की प्रणती आयब्रोज कसे करायचे. तर तुम्हाला सांगते की जर तुम्ही जास्त तुमचा जो आयब्रोचा शेड आहे त्याच्यापेक्षा डार्कर शेड वापरला, जसं की माझा शेड जो आहे तो हा ग्रे आहे, पण मी जर ब्लॅकमध्ये यूज केला तर तो खूप अननॅचरल दिसतो. म्हणजे दिसून येतं की तुम्ही आयब्रो पेन्सिल फिरवलेली आहे. त्यामुळं ग्रे शेड मी यूज करत आहे. आणि काय करायचं, जे तुमच्या केसांची जी दिशा म्हणजे काय म्हणतात त्याला, ज्या डिरेक्शनमध्ये आहे त्या डिरेक्शनमध्ये फिल इन करत जायचं, म्हणजे तो नॅचरल वाटतो. आणि जिथं जिथं गॅप्स वाढतात ना, फक्त तिथंच फिल करायचं. उगाच सगळीकडं फिरवत बसण्याची काही गरज नाही, मग तो नॅचरल नाही दिसत. त्यामुळे काय करायचं, जिथं जिथं तुम्हाला स्पार्क्स एरियाज वाढतात ना, फक्त तिथंच फिल करत जायचं, म्हणजे नॅचरल पण दिसतात आणि असे प्रॉपर दिसतात. जर तुम्हाला हेवी मेकअप जर तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी वगैरे करत असाल तर तुम्ही त्याला चांगला लुक देऊ शकता, ब्रॉड करू शकता, मग तुम्ही फिल इन करू शकता. पण डे टू डेमध्ये तो चांगला नाही वाटत. डे टू डेमध्ये तुम्ही फक्त फिल करा, जिथं जिथं तुम्हाला गॅप्स वाटतात तिथं फिल करा आणि नॅचरल शेड वापरा. डोंट गो फॉर डार्कर शेड्स. म्हणजे आयब्रो म्हणले की तो ब्लॅकच असायला पाहिजे असं नाही आहे. बऱ्याच जणांचे माझ्यासारखे आयब्रो असतात, ग्रे असतात, डार्क ब्लॅक नाही असतात, तर ते चांगलं वाटत नाही. आता तुम्ही बघू शकता जास्त फरक वाटत नाही, पण तरी हा बेटर वाटत आहे. का? कारण आपण थोडंसं त्याला फिल केलेलं आहे. आता सेम आपण इकडं पण करून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणत असता बॅकग्राऊंडला इतका आवाज काय येतं, तर ॲक्च्युली माझ्या घरात बर्ड्स आहेत आणि ते खूप चिवचू चिवचू चुंची चालू असते. त्यामुळे ना बॅकग्राऊंडमध्ये हे बर्ड्सची आवाज तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये येतच असेल. दॅट्स बिकॉज आय हॅव बर्ड्स इन माय हाऊस. पाळलेले ॲक्च्युली असं म्हणायचं मला, पाळलेले बर्ड्स आहेत. सो बॅकग्राऊंड म्युझिक. आता डोळ्यांमध्ये मिनिमम मेकअपसाठी मी फक्त मस्कारा यूज करते उन्हाळ्यासाठी. आणि त्याच्यासाठी हा मस्कारा खूप बेस्ट आहे. मेबिलिनचा स्काय हाय मस्कारा वॉटरप्रूफ आहे आणि प्लस खूप छान डोळ्यांना इफेक्ट येतो. फॉल्स आय लॅशेस लावणं मला अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी मस्काराच एक चांगला चूज करते जो तसा लुक देईल आणि फॉल्स आय लॅशेस लावण्याची काही गरज पडणार नाही. तर हा ॲक्च्युली आता संपत आलेला आहे आणि ह्याला मी रिऑर्डर करणार आहे. आता बघू शकता फरक तुम्हाला दिसतच असेल डोळ्यांमध्ये. फक्त मस्कारा यूज केलेले आहे, पण किती छान वाटत आहेत. आणि तुम्ही याला डबल कोटिंगसुद्धा करू शकता, तोही चांगलं वाटतं. फक्त डोळ्यांवरती थोडंसं हेवी फील होतं. डबल कोट करत असेल तर कोणताही मस्कारा वापरल्यानंतर जर तुम्ही डबल कोट केला तर थोडा हेवीनेस वाटतो. पण हा मस्कारा खूप चांगला आहे. आय वुड हायली रेकमेंड. जर तुम्हाला चांगला मस्कारा हवा असेल ना, गो फॉर दिस वन. प्रोडक्ट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. सो इफ यू वॉन्ट टू बाय डेफिनेटली गो चेक द डिस्क्रिप्शन बॉक्स. लास्ट स्टेप आहे लिपस्टिक. आणि लिपस्टिकमध्ये सुद्धा माझे फेवरेट 5 न्यूड लिपस्टिक्स मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती शेअर केलेली आहे. आणि त्यातलाच एक लिपस्टिक मी आज वापरणार आहे जो की मला इतका आवडतो. खूप लॉंग लास्टिंगसुद्धा आहे, लाईट वेट आहे. आणि तो आहे हा नायकाचा न्यू लिक्विड लिपस्टिक आहे. आणि ह्याचा शेड नंबर आहे इन्स्टा इन्फ्लुएन्सर. म्हणजे बिईंग अ इन्फ्लुएन्सर इफ यू आर नॉट युजिंग दिस काय उपयोग, ठीक आहे. तर हा जो शेड आहे तो आहे इन्स्टा इन्फ्लुएन्सर. जर तुम्हाला न्यूड शेडमध्ये एक चांगला लिपस्टिक हवा असेल, गो फॉर दिस वन. आणि तो जो व्हिडिओ आहे, सॉरी ग्रामर मिस्टेक, तो जो माझा व्हिडिओ आहे 5 न्यूड लिपस्टिक ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याशी शेअर केलेली आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला न्यूड लिपस्टिकचा एक चांगला कलेक्शन करायचा असेल तर डेफिनेटली गो वॉच दॅट व्हिडिओ. त्याच्यामध्ये भरपूर छान शेड्स मी दाखवलेले आहे. आणि हा नाही घ्यायचा असेल तर त्यामध्ये भरपूर सारे शेड्स आहेत, त्यातलासुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आज मी हा यूज करत आहे.
सो मैत्रिणींनो, हा होता माझा उन्हाळ्यासाठी खास मेकअप लुक, जे मी लिटरली स्वतःसुद्धा करते. एव्हरी टाईम गोईंग आउट उन्हाळ्यात तेव्हा मी असाच मेकअप करते. मिनिमम मेकअप तुम्ही बघू शकता की आपण किती कमी प्रॉडक्ट्स वापरलेले आहे, पण तरीही लुक किती चांगला आलेला आहे. खूप फ्रेश वाटत आहे आणि खूप मेकअप खूप चांगला वाटत आहे. तर तुम्हाला हा लुक आवडला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त दिसेल आणि सगळे प्रॉडक्ट जे पण वापरलेत त्याचे सगळे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. सो इफ यू वॉन्ट टू बाय देन डेफिनेटली गो फॉर इट. आणि त्याचबरोबर सबस्क्राईबर शाउटआउट तर मी देणार आहे, पण तुम्ही माझ्या फायनल लुकमधल्या बऱ्याच गोष्टींसाठी मला प्रश्न विचारतात की प्रणोती हे कुठून घेतलेली आहेस, ते कुठून घेतलेली आहे. तर लेट मी जस्ट क्लिअर एव्हरीथिंग. तर जे लेन्सेस मी यूज करत आहे त्याचा शेड आहे सॉफ्ट ग्रे. हा ॲक्वा कलरचा लेन्स आहे. लिंक जर भेटली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, पण जर नाही मिळाली तर तुम्ही डेफिनेटली स्टोअरमध्ये जाऊन सॉफ्ट ग्रे शेड जर तुम्ही विचारला तर यू विल गेट इट. आणि उन्हाळ्यासाठी स्पेसिफिकली हा टॉप मी रिसेंटली घेतला होता फ्रॉम द मॅक्स स्टोअर. आणि हा ऑफ स्टोअरमधून म्हणजे ऑनलाईन नाही घेतलेला आहे, ऑफलाईन मी घेतलेले आहे. रिसेंटली आय वॉज इन बेलगाम, तेव्हा मला हा खूप आवडला मॅक्स स्टोअरमध्ये. आणि प्लस द नेक पीस आय एम वेअरिंग राईट नाव इज ऑल्सो फ्रॉम द मॅक्स स्टोअर. मला खूप जास्त आवडला आणि वेस्टर्न आउटफिट्सवरती इट लुक्स व्हेरी क्लासी. 3 लेअरिंग आहेत ह्यामध्ये आणि ह्याचा लेंथसुद्धा बराच मोठा आहे. ओके, सो दिस इज व्हेरी गुड. आणि जे इयरिंग्स आहेत जे मी घेतलेली आहे दिस इज फ्रॉम मीशो. हा खूप आधी मी घेतलेली आहे, तरी लिंक मिळालं तर मी टाकून देते. सो आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर गाईज डोंट फॉरगेट टू लाईक द व्हिडिओ अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू माय चॅनल. तर सबस्क्रायबर शाउटआउट, चला लेट्स क्विकली डू द सबस्क्रायबर शाउटआउट. सो थँक्यू सो मच पूजा, थँक्यू सो मच प्रीती जगताप, थँक्यू सो मच सपना, थँक्यू सो मच पूनम, थँक्यू सो मच कीर्ती भोर, थँक्यू सो मच शीतल, थँक्यू सो मच रेश्मा अँड थँक्यू सो मच अर्चना. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचं नाव, जे नवीन माझे पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत आहात आणि माझं जर कॉन्टेंट आवडत असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. सो दॅट माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हीही शाउटआउट, मी तुम्हालासुद्धा शाउटआउट देईन. आणि अजून एक गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा माझे सबस्क्रायबर्स म्हणतात की प्रणोती माझं नाव नाही आलं. तर ॲक्च्युली कसं होतं, हा जो मी आज व्हिडिओ शूट करत आहे तो उद्या लगेच लाईव्ह जात नाही, कारण ऑलरेडी 1 आठवड्याचे माझे व्हिडिओ स्केड्यूल्ड असतात. आणि हा जो मी व्हिडिओ शूट करत आहे तो मोस्ट प्रोबॅबली नेक्स्ट वीकमध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये लाईव्ह जातो. त्यामुळं तुम्हाला शाउटआउट असं वाटतं की माझं शाउटआउट आलेलं नाही आहे, पण असं होत नाही. तो स्केड्यूल्ड आहे, व्हिडिओ पुढं येणार आहे तुमचं नाव. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघत राहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचे काही कॉमेंट्स, तुमचे काही रिक्वेस्ट जे काही आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून ठेवा. मला भरपूर तुमच्याकडून टॉपिक्सची गरज आहे. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.